नमस्कार मुलांनो, आपल्या शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण 15 जंगली प्राण्यांची नावे इंग्रजी आणि मराठी शिकणार आहोत। तसेच प्रत्येक प्राण्याबद्दल थोडी मनोरंजक माहिती देखील जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। लॉयन म्हणजे सिंह। सिंहाला जंगलाचा राजा म्हटले जाते। सिंह खूप शक्तिशाली प्राणी आहे। टायगर म्हणजे वाघ। वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे। त्याच्या अंगावर सुंदर काळे पट्टे असतात। एलिफंट म्हणजे हत्ती। हत्ती हा जगातील सर्वात मोठ्या जमिनीवरील प्राण्यांपैकी एक आहे। त्याची सोंड खूप उपयोगी असते। जिराफ म्हणजे जिराफ हा जगातील सर्वात उंच प्राणी आहे। त्याची मान खूप लांब असते। झेब्रा म्हणजे झेब्राच्या शरीरावर काळे आणि पांढरे पट्टे असतात। प्रत्येक झेब्राचे पट्टे वेगळे असतात। मंकी म्हणजे माकड झाडावर चढण्यात खूप तरबेज असते। त्याला केळी खायला आवडतात। बियर म्हणजे अस्वलाचा शरीर आकार खूप मोठा असतो। त्याला मध खूप आवडतो। फॉक्स म्हणजे कोल्हा हा चतुर प्राणी म्हणून ओळखला जातो। तो खूप वेगाने धावू शकतो। डियर म्हणजे हरिण खूप सुंदर आणि वेगवान प्राणी आहे। त्याला गवत खायला आवडतं। रायनोसॉर्स म्हणजे गेंड्याच्या नाकावर एक मोठे शिंग असते। तो खूप शक्तिशाली प्राणी आहे। उल्फ म्हणजे लांडगे अनेकदा समूहाने राहतात आणि शिकार करतात। लेपर्ड म्हणजे बिबट्या झाडावर सहज चढू शकतो। तो खूप वेगवान असतो। हिप्पोपोटेमस म्हणजे पाणघोडा नद्या आणि तलावांमध्ये राहतो। तो आकाराने खूप मोठा असतो। क्रोकोडाईल म्हणजे मगर पाण्यात राहते आणि ती खूप ताकदवान असते। कांगारू म्हणजे कांगारू ऑस्ट्रेलिया देशात आढळतो। तो उड्या मारून चालतो। आता आज शिकलेली जंगली प्राण्यांची नावे पुन्हा पाहूया। लॉयन म्हणजे सिंह। टायगर म्हणजे वाघ। एलिफंट म्हणजे हत्ती। जिराफ म्हणजे झेब्रा म्हणजे झेब्रा। मंकी म्हणजे माकड। बियर म्हणजे अस्वल। फॉक्स म्हणजे कोल्हा। डियर म्हणजे हरिण। रायनोसॉर्स म्हणजे गेंडा। उल्फ म्हणजे लांडगा। लेपर्ड म्हणजे बिबट्या। हिप्पोपोटेमस म्हणजे पाणघोडा। क्रोकोडाईल म्हणजे मगर। कांगारू म्हणजे कांगारू। खूप छान मुलांनो, आज आपण 15 जंगली प्राण्यांची नावे इंग्रजी आणि मराठीत शिकलो। तुम्हाला यापैकी कोणता प्राणी सर्वात जास्त आवडला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया एका नवीन आणि मजेदार व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।